नमस्कार. नमस्कार. उद्गारच्या अखंड भारत या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज माझ्याबरोबर श्री सुजित भोगले इथे उपस्थित आहेत आणि नेहमीच प्रमाणे एका ज्वलंत विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आजचा ज्वलंत विषय अर्थातच असणार आहे सध्या ज्याच्यावर राज्यसभेत चर्चा चालू आहे तो वक्फ कायदा, वक्फ अमेंडमेंट बिल. आपण सुरुवात अशी करूयात दादा की काल लोकसभेमध्ये हा कायदा संमत झाला. आधी त्याच्यावर मला किंवा आपल्या दर्शकांना थोडंसं सांगता का? वक्फ कायद्याच्या संदर्भामध्ये जी काय चर्चा गेले 2-3 दिवसांपासून चालू आहे किंवा न्यूज चॅनेल्सवरती किंवा इंटरनेटवरती सुद्धा या संदर्भात बरंच भवती न भवती होते आहे. पण इस्लामचा ज्यांनी मूळ स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांना सध्याचा वक्फ कायदा किंवा रॅदर वक्फच्या संदर्भात आतापर्यंत केले गेलेले सगळे उल्लेख आणि मूळ वक्फबद्दल कुराणमध्ये किंवा हदीसमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे हे याच्यातला भेद अजून लक्षात आलेला नाहीये. किंबहुना हा कायदा जितक्या वेळेला बनवला गेला म्हणजे समजा फतवा ए आलमगिरीमध्ये वक्फचा उल्लेख आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी जो एक शरिया लॉ बनवला होता 1937 मध्ये त्याच्यात वक्फचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर संविधानामध्ये वक्फचा स्पष्ट उल्लेख आहे का नाही मला कल्पना नाही. पण पंडित नेहरूंनी 1953 मध्ये एक वेगळा वक्फ कायदा केला होता आणि त्यानंतर त्या कायद्यामध्ये वेगवेगळे बदल घडवत 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 2013 साली सत्ता जाता जाता एक शेवटची अमेंडमेंट त्या कायद्यामध्ये केली गेली. बर. त्यानंतर आता 11 वर्षांनी मोदी सरकारने या कायद्याला थोडंसं सुधारित स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमच्या शक्ती उपासकांच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर आपण कुठल्याही गोष्टीच्या मूळ स्वरूपापासून सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला मूळ स्वरूप काय होतं आणि आजचं जे भ्रष्ट स्वरूप आहे ते काय आहे याची जाणीव होते. आणि मूळ स्वरूप जर तुम्हाला समजलं तर आजच्या भ्रष्ट स्वरूपालाच वाचवण्याचा प्रयत्न करणारे लोक नक्की कोणत्या हेतूने वाचवायचा प्रयत्न करतायत हे सुद्धा तुमच्या लक्षामध्ये येतं. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी बांधवांनी प्रत्येक हिंदू बांधवांनी नव्हे तर प्रत्येक मुस्लिम बांधवांनी सुद्धा बघितला पाहिजे. कारण खरं. वक्फचं कुराणमधलं किंवा हदीसमधलं मूळ स्वरूप काय होतं आणि वक्फ कायदा कसा बनवला आहे याच्यातला जोपर्यंत तुम्हाला फरक समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला भ्रमित केलं जात आहे हे तुमच्या लक्षात येणार नाहीये. त्यामुळे आपण थोडंसं मूळ स्वरूपाकडे या पहिल्या व्हिडिओत जाऊया आणि नंतर मग या संदर्भात जे काय कायदे बनत गेले त्याचा या पुढे 3-4 व्हिडिओच्या सिरीजमध्ये उहापोह करूया जेणेकरून लोकांना हा विषय संपूर्णपणे आकलन होऊ शकेल. नक्कीच. सुरू करण्याच्या आधी आता तुम्ही दोन तीन वेगळे वेगळे उल्लेख दिलेत, मला त्याबद्दलच आधी विचारायचं आहे कारण बहुसंख्य लोकांना माहितीच नाहीये. एक म्हणजे फतवाय आलमगिरी, दुसरं म्हणजे शरिया लॉ. हे शब्द कानावरून जातात, लोकांना शब्द म्हणून माहिती असतात किंवा काहीतरी एक रेफरन्स म्हणून येऊन जातात. पण हे नक्की काय प्रकरण आहे हे थोडक्यात सांगाल का? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतातले नाही जगभरातले मुस्लिम जे आहेत ते अस्मानी किताब किंवा कुराणला प्रमाण ग्रंथ मानतात. त्यांचं जे काही जीवन ते जगतात किंवा त्यांच्याकडे मालमत्तेच्या संदर्भातील कौटुंबिक संदर्भातील सामाजिक संदर्भातील जे काही नियम असतील ते कुराणमध्ये अल्लाहनी जो आदेश दिलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण जीवन जगलं पाहिजे ही प्रत्येक मुसलमानाची विचारधारा आहे. त्यानंतर मग त्यांच्याकडे हदीस ग्रंथ तयार झाले. मग मोहम्मद पैगंबरांचं जीवन किंवा त्या काळातली जे इस्लामिक स्कॉलर होते त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जी चर्चा केलेली आहे ती चर्चा म्हणजे हदीस. मग या हदीसचा आधार सुद्धा बऱ्याच ठिकाणी जीवनाच्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी घेतला जातो. म्हणजे शरिया आपले हा जो जसे आहे धर्मग्रंथ आहेत, आपल्याकडे जसं मनुस्मृती किंवा आपल्याकडे जसं इतर धर्मग्रंथांचा आधार घेऊन न्यायनिवाडे केले जायचे, तशातला हा प्रकार आहे का? अगदीच तसं म्हणता येणार नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये हे सत्य आहे. पण यांच्यामध्ये कसं आहे की
आता समजा पहिल्यांदा आपण कुराणच्या नंतर हदीसच्या नंतर मग जिथे इस्लामिक राजवट स्थापन झालेली तिथे त्यांनी शरिया कायदे केले, इस्लामला अनुसरून असणारे कायदे. या कायद्यांचा सुद्धा बेस जो आहे तो कुराणमधील वचनांचाच आहे किंवा कुराणमधील आयतांचाच आहे. पण सगळ्याच्या बियॉन्ड जेव्हा प्रश्न निर्माण होतो की बऱ्याचदा असं होतं की शरियाच्या चौकटीमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही किंवा हदीसमध्ये उत्तर मिळत नाही, तर अशा वेळेला तुम्ही एक तर कुराण रेफर केलं पाहिजे किंवा मोहम्मद पैगंबरांच्या जीवनात त्यांनी अशी समस्या समोर आल्यानंतर त्याचं काय उत्तर शोधलं होतं ह्याला रेफर केलं पाहिजे असं सांगितलं जातं. बर. त्यामुळे इस्लामिक दृष्टीने विचार केला तर कुराण हा परमग्रंथ आहे. कुराणच्या बाहेर किंवा कुराणमध्ये ज्या गोष्टीचा निषेध केलेला आहे ती गोष्ट मुस्लिमांनी करू नये. कुराणमध्ये ज्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे किंवा जे पालन करायला सांगितलंय त्याचं पालन करावं, ही साधी सोपी सरळ व्याख्या आहे. बरोबर. पहिला मुद्दा. फतवा आलमगिरी हा जो आहे, आलमगीर अर्थात औरंगजेबानी जे दीर्घकाळ भारतावर राज्य केलं त्यावेळेला त्यांनी जो त्याच्या हाताखाली असलेल्या मुल्ला मौलवींकडनं जो ग्रंथ लिहून घेतला कायद्याचा, तो ग्रंथ म्हणजे फतवाय आलमगिरी. आता फतवाय आलमगिरीनुसार औरंगजेबानी जी कायद्याची चौकट बनवली होती, इस्लामी कायद्याची जी चौकट भारतासाठी त्यांनी बनवली होती, त्या चौकटीमध्ये जोपर्यंत औरंगजेबाचं राज्य होतं तोपर्यंत त्याच पद्धतीने न्यायनिवाडा किंवा सगळ्या गोष्टी घडत होत्या. ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांनी सुद्धा रेफर करताना कुराण किंवा शरिया रेफर न करता फतवाय आलमगिरी रेफर करून फतवाय आलमगिरीनुसार त्यांनी संपत्तीच्या रिलेटेड, मेनली मालमत्तेच्या रिलेटेड जे काय कायदे केले गेले ते फतवाय आलमगिरीचा रेफरन्स घेऊन केले गेले. त्यानंतर संविधानामध्ये सुद्धा मुस्लिमांच्या संदर्भात जे धार्मिक कायदे केले गेलेले त्या सगळ्यांसाठी त्यांनी फतवाय आलमगिरीचा रेफरन्स घेतलाय. पण फतवाय आलमगिरीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याला कुराणमध्ये अत्यंत चुकीचं किंवा गैर सांगितलेलं आहे. तर हा जो विषय आहे हा पुढे चर्चेमध्ये येणार आहे. पण आजच्या डेटला जो वक्फचा कायदा भारतामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो अवलंबिला जातोय किंवा जो इफेक्टमध्ये आहे, तो कायदा फतवा आलमगिरीतील वक्फच्या रेफरन्सनी हा इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे. आणि हा असलेला कायदा आणि ओरिजिनल कुराणमधील वक्फची व्याख्या याच्यामध्ये मोठा फरक आहे. म्हणून आपण पहिल्यांदा कुराण पासून सुरू करू, हदीस पासून सुरू करू आणि त्यानंतर आपण मग पुढच्या काही एपिसोड्स मध्ये फतवा आलमगिरीत काय सांगितलं होतं, मग ब्रिटिशांनी कसे कायदे केले वगैरे या सगळ्या गोष्टींकडे पुढे जायला लागलोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुराणच्या रेफरन्सनी जाणार. पण कुराणच्या रेफरन्सने मला आधी असं सांगा की वक्फ म्हणजे काय? वक्फ म्हणजे धार्मिक दान करणे किंवा एखाद्या प्रॉपर्टीला, मालमत्तेला. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, स्थावर आणि जंगम अशा आपण दोन मालमत्ता मानतो. हो. त्याच्यापैकी स्थावर मालमत्ता ज्या असतात, स्थावर मालमत्ता तुम्ही धर्मासाठी दान करणे म्हणजे वक्फ. आता बर. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ म्हणजे एक अशी संपत्ती आहे की जिचा लोकांना उपयोग होत राहिला पाहिजे. हं. पण ज्या व्यक्तीने ही धर्मार्थ मालमत्ता दिलेली आहे त्याच्याकडे त्याची मूळ मालकी कायम राहिली पाहिजे. परंतु ज्याच्याकडे ती मूळ मालकी कायम राहिलेली आहे त्यांनी तिचा व्यवहार करायचा नाही. ठीक आहे. म्हणजे समजा आता असं कन्सिडर करा की माझ्याकडे एखादी मालमत्ता आहे, माझ्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे किंवा माझ्याकडे बरोबर. एखादी बिल्डिंग आहे आणि मला जर वाटलं की ती प्रॉपर्टी मी वक्फसाठी दिली पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की मी जो मुतलवी असतो त्याच्याकडे जाऊन मी सांगितलं पाहिजे की माझ्याकडे ही अशी अशी प्रॉपर्टी आहे आणि कर्जमुक्त सगळ्या स्वरूपात मुक्त आहे, ह्याच्यावर माझाच अधिकार आहे आणि ही मला वक्फसाठी द्यायची आहे. मग त्यानंतर ती मालमत्ता वक्फची मालमत्ता होईल. मग ते वक्फ बोर्ड जे समजा आपल्या गव्हर्नमेंटने बनवलंय ते त्या मालमत्तेचा वापर. पण आता जेव्हा ते त्या मालमत्तेचा वापर करत असतील तर ज्या कारणासाठी मी डोनेट करतोय, म्हणजे समजा आता मी सांगितलं की मशीद बनवण्यासाठी मी मालमत्ता देतोय किंवा मी कब्रस्तान बनवण्यासाठी मालमत्ता देतोय, शाळा बनवण्यासाठी मालमत्ता देतोय, हॉस्पिटल बनवण्यासाठी मालमत्ता देतोय, तर हा उद्देश लोककल्याणाचा उद्देश आहे. तर ज्या बरोबर. उद्देशासाठी ती मालमत्ता दिली जाते आहे त्या उद्देशासाठीच तिचा वापर करणं हे पहिल्यांदा बंधन असणार आहे. दुसरं बंधन याच्यामध्ये असं असतं की मी जी मालमत्ता दिलेली आहे ती मालमत्ता मी दान केली, हो. पण तिच्यावरती कायदेशीर दृष्ट्या किंवा मूळ मालकी जी आहे ती माझीच राहणार. त्याचप्रमाणे त्या मालमत्तेचा नंतर मला दुसऱ्या कुठेही व्यवहार करता येणार नाही हे माझ्यावर बंधन असणार आहे. पण बरोबर. त्या मालमत्तेतून जे उत्पन्न निर्माण होईल ते मी जे वक्फला दिलेलं आहे अर्थात धर्मकार्यार्थ दिलेलं आहे, तर त्या उत्पन्नाचा वापर सुद्धा पुढे धर्मकार्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे कसं पण म्हणजे ते की समजा उत्पन्न एखादी, ज्याने मालमत्ता दिली त्याचं ते उत्पन्न पर्सनल नाहीये. नाही, आता ज्या क्षणी मी ती मालमत्ता दान केली त्या क्षणी त्या मालमत्तेवरचा माझा अधिकार संपलेला आहे. आता त्या बरोबर. मालमत्तेतून येणारं जे उत्पन्न आहे, हं, ते उत्पन्न
त्या धार्मिक कार्यासाठीच पुन्हा खर्च होऊ शकतो. म्हणजे कसं की आता बरोबर. समजा एक इमारत आहे, ती इमारत आपण वक्फमध्ये दान केली. मग वक्फमध्ये दान केल्यानंतर त्या इमारतीवरती त्यांनी कुणाला तरी भाड्याने दिलेली आहे. मग त्याचं जे भाडं येतं आहे, ते भाडं ते धर्मकार्यार्थ खर्च करतात. म्हणजे बरोबर. मूळ इमारतीची मालकी जरी माझी असली तरी मी ती कधी मालमत्ता कुणालाही विकू शकत नाही. त्या मालमत्तेची देखभाल करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाकडे येते. आणि बरोबर. वक्फ बोर्ड त्या मालमत्तेचा वापर करून जे काय संपत्ती अर्जित करतो, त्या संपत्तीचा सुद्धा वापर ते धर्म कार्यार्थ करू शकतात. आता ही जी संकल्पना आहे ना, ही कुराणमधली ओरिजिनल संकल्पना आहे. आणि हम्म. ही संकल्पना तुम्हाला आत्ताच्या वक्फ कायद्यामध्ये कुठेही दिसणार नाही. त्यामुळे वक्फ जे आहे, ही संकल्पना पहिल्यांदा मुळातून मोहम्मद पैगंबरांनी कुठल्या दृष्टिकोनातून सांगितली, हे समजून घेणे याच्यामध्ये आवश्यक आहे. सांगितलं की कुराण मध्ये ज्याप्रमाणे लिहिलंय त्याप्रमाणे वक्फ म्हणजे दान केलेली संपत्ती किंवा हा, दाना दानाच्या साठी बाजूला काढलेली संपत्ती असं आपण म्हणूया. बरोबर. हा, दान केलेली स्थावर मालमत्ता, धार्मिक कार्यासाठी दान केलेली स्थावर मालमत्ता म्हणजे वक्फ. मग आता मला सांगा, इतका गदारोळ आत्ता आपल्या ह्याच्यावर जो चाललाय, तर मूळ संकल्पना वक्फशी आणि आता जे काय आपल्या देशात चाललंय, हा वादाचा मुद्दा नक्की काय आहे? आता याच्यामध्ये कुराणमध्ये वक्फचा जो शास्त्रसिद्ध आधार आहे, त्याच्यामध्ये एका हदीसमध्ये मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सांगितलेलं आहे बरं हं. का, की कुठलाही माणूस जेव्हा मेला किंवा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याची सर्व कर्म थांबतात, त्याची सगळी कामं थांबतात. बरोबर. फक्त तीन गोष्टी तरीही चालू राहतात. हं. पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसानी जे लोकांच्या उपयोगी पडू शकेल असं ज्ञान समाजाला दिलेलं असेल, त्या बर. ज्ञानाचा लाभ लोक घेत राहतात. आणि हं. त्या मार्गाने त्या व्यक्तीचं पुण्य अर्जित करणं जे आहे ते चालू राहू शकतं. बर. दुसरं, त्या हं. व्यक्तीला झालेलं एखादं मूल की जे अत्यंत धार्मिक आहे आणि जे नेहमी त्याच्या वडिलांच्या कल्याणाची प्रार्थना करत आहे, त्यातून सुद्धा त्या मृत व्यक्तीचं पुण्य संचय चालू राहतो. बर. तिसरी गोष्ट आहे की त्या व्यक्तीने जर त्याच्या जीवन काळामध्ये वक्फसाठी अर्थात धर्म कार्यार्थ स्वतःची स्थावर संपत्तीचा एखादा हिस्सा दान केलेला असेल, तर त्यांनी ते स्थावर संपत्ती धर्म कार्यार्थ दान केलेली आहे आणि धर्म कार्यार्थ त्या संपत्तीचा वापर चालू राहणार आहे. मग हं. त्यामुळे ते धर्म कार्यार्थ त्या प्रॉपर्टीचा वापर होत राहिल्यामुळे त्यातून जे पुण्य अर्जित होणार आहे, ते अर्जित होणारं पुण्य अंतिमतः ज्या व्यक्तीने दान केलेलं आहे त्या व्यक्तीलाच मिळत राहणार आहे. बर. आता इस्लाममध्ये कन्सेप्ट कशी आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर हं. त्याला सुपूर्द खाक करतात. मग त्यानंतर तो व्यक्ती किंवा त्याचा आत्मा कयामतच्या दिवसापर्यंत त्या कबरीमध्ये राहणार आहे. मग कयामतच्या दिवशी जेव्हा अल्लाह न्यायनिवाडा करेल की तुम्ही हं. चांगली कर्म कोणती केली, तुम्ही वाईट कर्म कोणती केली, मग त्यानुसार तुम्ही स्वर्गामध्ये जाणार किंवा नरकामध्ये जाणार, हे अल्लाह ठरवणार आहे. आता एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवन काळामध्ये 4 चांगली कामं केली असतील, 8 वाईट कामं केली असतील, पण त्यांनी जर का समाजाला काही उपयोगी ठरणारं ज्ञान प्रदान केलं असेल किंवा हं. त्याचा एखादा मुलगा त्याच्यासाठी प्रार्थना करत असेल किंवा त्यांनी वक्फसाठी काही मालमत्ता जर दान केलेली असेल, तर त्याच्या मृत्यूच्या दिवसापासून कयामतच्या दिवसापर्यंत त्या मालमत्तेचा वापर धर्मकार्यार्थ होत राहिल्यामुळे जो पुण्य संचय झालेला आहे, त्या पुण्य संचयाच्या बळावरती अल्लाह त्या व्यक्तीची पापं माफ करेल आणि त्याला स्वर्गामध्ये पाठवेल. आता ही जी संकल्पना पैगंबरांनी सांगितली, याचा हा जो आधार आहे की म्हणून एकदा जर तुम्ही वक्फसाठी जमीन दान केली किंवा एकदा जर तुम्ही वक्फसाठी प्रॉपर्टी दान केली, तर ती कायमची वक्फसाठी ती दान केलेली प्रॉपर्टी असते. म्हणजे वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ, ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टच्या मागे मोहम्मद पैगंबरांचं हे वचन आहे की एकदा तुम्ही धर्म कार्यार्थ जर जमीन दान केलेली असेल, तर ती धर्म कार्यार्थ दान केलेली जमीन कायम त्या पुण्य अर्जित करण्यासाठी त्या व्यक्तीसाठी राहू शकणार आहे. बरं. दादा, वक्फचं एखादं उदाहरण सांगू शकाल का? हो. आता वक्फ जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर म्हणजे कुराणच्या दृष्टीने बरं का, किंवा हा. हदीसच्या हा. दृष्टीने आपल्याला जर एखादं उदाहरण समजून घ्यायचं असेल तर ते कसं. आता समजा एखादी व्यक्ती आहे ज्याला एखादी इमारत वक्फला समर्पित करायची आहे, तर अशा व्यक्तीला अल वाकिफ म्हणतात. आणि त्या इमारतीचं जे भाड्याचं उत्पन्न येणार आहे त्याला हं. अल मवकूफ म्हणतात. आता हे जे भाड्याचं उत्पन्न आहे, हे विशिष्ट उद्देशासाठी किंवा धार्मिक उद्देशासाठीच वापरलं जाऊ शकतं. पण आता याच्यातला एक महत्वाचा क्लॉज लक्षात घ्या. तो क्लॉज
आणि आत्ताच्या वक्फ कायद्याचे जेवढे प्रकार आपण बघतोय, पार फतवा आलमगिरी पासून आतापर्यंतचे, हम्म. त्याच्यामधला हा फरक इथं तुम्हाला समजेल. समजा एखाद्या व्यक्तीने, म्हणजे अल वाकिफनी हम्म. वक्फसाठी त्याची मालमत्ता समर्पित केलेली आहे, हम्म. तर त्याच्यामध्ये हा अल वाकिफ किंवा मालमत्ता समर्पित करणारा व्यक्ती हे ठरवू शकतो की वक्फ बोर्डाकडे जर मी ही जमीन दिलेली आहे किंवा इमारत दिलेली आहे, तर त्याच्या देखभालीची जबाबदारी ही हम्म. वक्फ बोर्डाची आहे. हम्म. हम्म. त्याचप्रमाणे या जमिनीचा किंवा या इमारतीचा धर्मार्थ आणि समाजाच्या उपयोगासाठी जो कार्य केलं जाणार आहे, ते कार्याची जबाबदारी सुद्धा हम्म. त्या वक्फ बोर्डाकडे आहे. म्हणजे हम्म. या दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी वक्फ बोर्डाकडे दिलेल्या आहे. हा बरोबर. याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बर. अ मला मान्य. पण हे जी दान केलेली संपत्ती आहे, ती वैध ठरण्यासाठी किंवा ती लॉजिकल ठरण्यासाठी काही नियम आहेत का, किंवा काही त्याचे कायदे आहेत का, किंवा त्याला काही प्रॉपर्टीज म्हणूयात, तसं काही आहे का? वक्फ वैध कुठल्या केसमध्ये ठरतो आणि वक्फ अवैध कुठल्या केसमध्ये ठरतो, या संदर्भात हदीसनी जे काय सांगितलेलं आहे, ते जर का आपल्याकडच्या कायदे तज्ज्ञांनी समजून घेतलं किंवा इतक्या काळात वक्फचे एवढ्या स्वरूपाचे कायदे करणाऱ्या लोकांनी समजून घेतलं असतं, तर आज या संदर्भात एकही वादच निर्माण झाला नसता. कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो. हम्म. जो व्यक्ती वक्फकडे जमीन हस्तांतरित करतो आहे, हं, तो वक्फच्या संपत्तीचं व्यवस्थापन करण्याचा सुद्धा अधिकार बाळगून असतो. म्हणजे हा अधिकार त्यांनी त्याच्याकडे ठेवायचा किंवा बर. हा अधिकार त्यांनी त्याच्याकडे न ठेवता वक्फ बोर्डाला द्यायचा, हा हा. डिसिजन दान देणारा व्यक्ती ठरवू शकतो. म्हणजे आता समजा मी इमारत दान करतो आहे, त्या इमारतीमध्ये एक मदरसा सुरू केला जावा असं हम्म. मला वाटत असेल, तर बर. मी ही इमारत दान केलेली आहे मदरशासाठी, या ठिकाणी तुम्ही मदरसा चालवा, अशा हम्म. पद्धतीचं डिक्टेशन जो व्यक्ती दान करतोय तो देऊ शकतो. आता हे बर. उदाहरण काही फार असं वेगळं आहे असं नाहीये. म्हणजे आता आपण आपल्याकडे जरी बघितलं, तर बऱ्याच छोट्या छोट्या खेड्यांमध्ये आपण असं बघितलंय की त्या गावातला जो पोलीस पाटील आहे किंवा त्या गावातला एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याचा मुलगा काय करतो की माझ्या वडिलांच्या नाव जर तुम्ही शाळेला देणार असाल, तर मी हम्म. शासनाला शाळा सुरू करण्यासाठी आम्ही आमची जागा देऊन टाकतो. मग गव्हर्नमेंट बरोबर. काय करते की त्याच्या वडिलांचं नाव देऊन, शासकीय शाळा असते पण त्याच्या वडिलांचं नाव देऊन ती जागा गव्हर्नमेंट ताब्यामध्ये घेते आणि तिथं शाळा चालवते. मग ऍज बरोबर. लॉंग एज ती शाळा तिथं चालवली जाते, त्या पर्पजसाठी, ज्या पर्पजसाठी तुम्ही जागा घेतली ते पर्पज जोपर्यंत तुम्ही डिलिव्हर करतात, तोपर्यंत ती जागा ही त्या व्यक्तीने दान केलेली आहे आणि जी व्यक्ती त्याचा उपभोग घेते आहे ती उपभोग घेऊ शकते. वक्फमध्ये सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. पण हम्म. याच्यामध्ये नंतर वेगवेगळ्या विचारसरणींनी वेगवेगळी मतं मांडलीत. म्हणजे काही जण काय म्हणतात की समजा तुम्ही एकदा धर्मकार्यार्थ म्हणून जमीन दान केली, तर हा. त्यावेळेला जरी तुम्ही स्पेसिफिक कारण सांगितलेलं असलं, तरी हम्म. त्यानंतर काही काळांनी, काही वर्षांनी, काही जनरेशन्स नंतर जर समजा त्या मालमत्तेचा धार्मिक कामासाठीच पण अन्य कुठल्या कामासाठी वापर करायचं ठरवलं, हा, तर त्या केसमध्ये ती मालमत्ता तुम्ही परत मागू शकत नाही. कारण तुम्ही एकदा डोनेट केली म्हटल्यानंतर तुम्ही डोनेट केली, तुमचा त्याच्यावरचा अधिकार संपला. बरोबर. पण बरोबर. याच्यामध्ये सुद्धा दोन ओपिनियन्स आहेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की जर ती प्रॉपर्टी ज्या कामासाठी तुम्ही घेताय ते काम तुम्ही करणार नसेल, तर ती प्रॉपर्टी तुम्ही ओरिजिनल ओनरला परत दिली पाहिजे. सो बर. बर. हा एक मुद्दा कुराणमध्ये खूप दीर्घ, म्हणजे सॉरी कुराण नाही, हदीसमध्ये बरीच याच्यावरती चर्चा झालेली आहे. ते रेफरन्सेस पण मी देईन. पण हा मुद्दा वैध करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. बर. तिसरा याच्यातला मुद्दा असा येतो की ती मालमत्ता तुम्ही कायदेशीर दृष्ट्या वापरू शकत असला पाहिजे. थोडक्यात त्या जागेवरती तुमचा क्लिअर टायटल असला पाहिजे, तुमची हा. स्वतःची त्याच्यावरती हक्क शाबूत झालेला असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्याचे एकमेव लाभार्थी असल्यामुळे तुम्ही ती डोनेट करतात हे सिद्ध व्हायला पाहिजे. आता म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये टायटल क्लिअर पाहिजे. टायटल क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर चा नियम जो आहे, ती वक्फचा लाभार्थी जो आहे तो हम्म. एखादा व्यक्ती किंवा गट असला पाहिजे. म्हणजे लाभार्थी हाच वक्फ करणारा असा नसला पाहिजे. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे अच्छा. अच्छा. एखादी जमीन आहे, मी वक्फ करतोय असं म्हणायचं आणि मग ती वक्फ करतोय म्हणून मी धर्मासाठी डोनेट करायची, नंतर त्या जागेचा उपभोग मी स्वतः घ्यायचा, हे चालणार नाही. आता वक्फचा जो हेतू आहे तो धार्मिक कारणासाठी व्हायला पाहिजे. मग धार्मिक कारणासाठी म्हणजे कसा? मशिदीसाठी व्हायला पाहिजे, इस्लामिक शाळांसाठी पाहिजे, सार्वजनिक हितासाठी पाहिजे, किंवा किंवा हा महत्वाचा मुद्दा आहे का, हा हदीसमध्ये उल्लेख आहे की
इस्लामिक राज्यातील यहुदी किंवा ख्रिस्ती प्रजेच्या लोककल्याणासाठी सुद्धा एखादी जमीन वक्फ म्हणून डोनेट केली जाऊ शकते आणि ती त्या पर्पज साठी सुद्धा वापरली जाऊ शकते. हा बर खूप बर. महत्वाचा मुद्दा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो हदीसमध्ये, जो आपल्याकडे कुठे आपण विचारात सुद्धा घेतलेला नाही आहे. नाही नाही हा, नाही. त्याच्यानंतर आता हा तर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा जर हदीस मधला उचलला गेला किंवा स्वीकारला गेला, आपल्या शासनाने हा मुद्दा समजून घेतला, तर वक्फनी जी काय बेकायदेशीर जमीन गिळंकृत केलेली आहे ती सगळीच्या सगळी त्यांना परत करावी लागू शकते. कसं हा तुम्हाला सांगतो. हा हा. वक्फ हा अधिकृतपणे मंजूर करण्यासाठी ठराविक शब्दांचा उच्चार करणे आवश्यक आहे. बर म्हणजे आता बर. समजा मला माझी जमीन जर वक्फ बोर्डाकडे किंवा वक्फसाठी द्यायची आहे, तर हम्म त्या जमिनीसाठी मी मुतलवी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जायचं आणि मी हे काय म्हणायचंय वाक्य, मी ही संपत्ती वक्फ म्हणून समर्पित करतो आहे, एक वाक्य. हम्म किंवा मी ही वस्तू एका अमुक व्यक्तीसाठी कायमस्वरूपी त्याच्या उपयुक्ततेसाठी राखून ठेवतो आहे, दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या, ही संपत्ती मी विक्री न करता धर्मार्थ कार्यासाठी अर्पण करतो आहे. ठीक आहे. हा हा. आता ह्यापैकी जर मी एखादी घोषणा स्वतः जाऊन त्या मुतलबीकडे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे केली, हम्म त्यानंतरच हा वक्फ अधिकृत. थोडक्यात, कुठलाही हिंदू असेल, कुठलंही शासनाचं डिपार्टमेंट असेल किंवा कुठलीही खाजगी एखाद्या हिंदूची जागा असेल, एखाद्या मुसलमानाची जागा असेल, कुठलीही जागा असेल, हा तर त्या जागेचा अनडिस्प्युटेड जो मालक आहे, त्या हम्म मालकानी स्वतः, म्हणजे आता हा नियम जर आजच्या वक्फ बोर्डाला पालन करायला लावायचं म्हणलं तर त्याचा अर्थ काय होतो मी सांगतो. एखाद्या जमिनीचा मालक मुसलमान आहे किंवा हिंदू आहे किंवा प्रशासन आहे, कोणी आहे, हम्म. तर त्यांनी स्वतः वक्फ बोर्डाकडे जाऊन त्याच्या मुतलवीकडे लिखित स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपामध्ये हे डिक्लेरेशन दिलं पाहिजे की मी हा. ही माझी स्वतःची अनडिस्प्युटेड प्रॉपर्टी वक्फच्या कार्यासाठी डोनेट करतो आहे. आणि बर. जर अशा पद्धतीचं मी स्वतः जाऊन डिक्लेरेशन दिलं, तर हम्म त्यानंतरच माझी मालमत्ता वक्फच्या अंतर्गत येऊ शकते. परंतु आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे बघा, की काँग्रेसनी जो कायदा केला होता तो कायदा हा काळा कायदा होता, ज्याला हम्म आपण लॉ ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतो. तो लॉ ऑफ नॅचरल जस्टिस सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होत नव्हता. म्हणजे कसं, तर माझी एखादी मालमत्ता आहे, वक्फ बोर्ड परस्पर तिच्यावरती दावा सांगणार, हम्म ती परस्पर दावा सांगून ती जमीन ते कायदेशीर दृष्ट्या ताब्यामध्ये घेणार. ते हम्म ताब्यात घेत असल्याचं जे नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन ते मला पर्सनली सांगण्यासाठी येणार सुद्धा नाही. त्या रिलेटेड ते हम्म. प्रेस नोटिफिकेशन देतील किंवा देणार नाही त्याची कल्पना नाही. पण केवळ वक्फनी सांगितलं म्हणून ती जमीन त्यांच्या घशामध्ये जाणार. आता समजा मला कळलं की माझी जमीन त्यांच्या घशात गेली म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, तर त्या संदर्भात मी कुठल्याही भारतातल्या कोर्टात सुद्धा जाऊ शकणार नाही आणि मी वक्फ बोर्डाकडेच दाद मागायची. या पद्धतीचा कायदा काँग्रेस सरकारने बनवलेला होता. आणि हदीसमध्ये काय उल्लेख केलेला आहे तो मी तुम्हाला इथं देतो. आता मी अ, हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सगळ्या दर्शकांना सांगतो की या व्हिडिओमध्ये आपण आता हे जे बोलतो आहोत, याच्यासाठी आम्ही दोन ग्रंथ रेफरन्स म्हणून घेतलेले आहेत. त्या दोन्ही ग्रंथांचं कव्हर पेज आता ह्याच्यानंतर आपण इथं टाकणार आहोत. हे हम्म. कव्हर पेज तुम्ही बघा. हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. कुठल्याही धर्म मार्तंडाला मी जे सांगतोय ते खरं सांगतोय किंवा खोटं सांगतोय असं वाटत असेल तर ते त्या गोष्टींना रेफर करू शकतात. मी स्वतः मुसलमान नाही, माझा एक मुस्लिम धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, पण माझा जितका अभ्यास आहे त्याच्यानुसार मला एक गोष्ट 100% माहिती आहे, जगातला कोणताही धर्म असेल तर अशा पद्धतीने ब्लँक चेक लिहून दिला जात नसतो. ज्या बरोबर. पद्धतीने काँग्रेस पक्षांनी ब्लँक चेक लिहून दिला होता वक्फ बोर्डाला की तुम्ही जावा आणि या देशातल्या सगळ्या जमिनी लुटत सुटा किंवा जावा आणि या देशातल्या सगळ्या जमिनी तुम्ही ताब्यामध्ये घ्या, अशा पद्धतीची प्रोव्हिजन जर ओरिजिनल हदीसमध्ये नसेल किंवा ओरिजिनल धर्मग्रंथांमध्ये नसेल तर काँग्रेसनी नक्की प्रोव्हिजन आणली कुठून, हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि ह्या प्रश्नावरती संपूर्ण 2 दिवसाच्या लोकसभेतल्या डिबेटमध्ये मला कुठेही उत्तर सापडलेलं नाही. माझं बरोबर. समस्त मुस्लिम धर्म मार्तंडांना हात जोडून विनंती आहे की मी जो मांडलेला मुद्दा आहे हा बरोबर आहे का चुकीचा आहे हे तुम्ही स्वतः स्पष्ट करा आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच सांगा की वक्फ बोर्डाला काँग्रेस पक्षाने जो असा अधिकार दिलेला होता हा योग्य होता का, योग्य होता. म्हणजे
जी गोष्ट हदीसमध्ये सांगितलेली नाही ती गोष्ट सुद्धा काँग्रेस कसं काय वक्फ बोर्डाच्या नावाखाली देऊ शकतं? हा बरोबर. इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. आणि हा प्रत्येक हिंदूंनी सुद्धा प्रश्न सरकारने जाऊन विचारला पाहिजे की अरे बाबांनो, जर त्यांच्या हदीसमध्ये असं लिहिलेलं नाही, जर त्यांच्या कुराणमध्ये असं लिहिलेलं नाही, तर हे नियम बनवलेच कसे काय जाऊ शकतात? बरोबर आहे. बरोबर आहे. तर हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि याच्यावरती आपल्याला जेवढी जास्त चर्चा घडवता येईल तेवढी जास्त चर्चा घडवणं आवश्यक आहे. कारण आता असं झालेलं आहे की वक्फ बोर्डाचे कायदे प्रचंड जाचक आहेत, प्रचंड अवमानास्पद आहेत. हिंदूंना दुय्यम तिय्यम काय, थर्ड क्लास दर्जाचं नागरिकत्व देणारे सगळे नियम त्या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये समाविष्ट आहे. मोदी सरकारने जे केलेले ती निव्वळ धुळफेक केलेली आहे. त्या कायद्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी अगदी अंश मात्र बदल घडवलेला आहे. परंतु माझी अजूनही मोदी सरकारला विनंती आहे किंवा सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे की तुम्ही कुराण आणि हदीस मधले वक्फच्या संदर्भातले सगळे नियम वाचा. आणि हम्म. त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसने केलेला मूळ वक्फ कायदा वाचा. आणि त्यानंतर केलेल्या सगळ्या अमेंडमेंट्स वाचा. तुम्हाला याच्यापैकी एकही अमेंडमेंट कुराणमध्ये दिसणार नाही, याच्यातली एकही अमेंडमेंट तुम्हाला हदीसमध्ये दिसणार नाही. ही सगळीच्या सगळी जी काय मालमत्ता हडप करण्याची चोरी आहे ती फतवा आलमगिरी मधून आलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे समजूनच घेतलं पाहिजे की इस्लाम संदर्भातले कायदे जर तुम्ही बनवणार असला तर तुमच्याकडे रेफरन्स ग्रंथ हदीस किंवा कुराण असायला पाहिजे. फतवा आलमगिरीची काय गरज आहे तुम्हाला? औरंगजेबाचं थडगं उचलून फेकाल का नाही हा खूप दूरचा विषय आहे. औरंगजेब आपल्याकडे फतवा आलमगिरीच्या रूपाने जो घुसलेला आहे त्याला तिथून बाहेर काढणं सगळ्यात आवश्यक आहे. खरंय. जे काय इस्लामच्या संदर्भातले किंवा मुसलमानांच्या संदर्भातले मालमत्तेचे, जीवनाचे जे कुठले कायदे असतील ते सगळ्याच्या सगळे कायदे हे कुराण किंवा हदीसच्या बेसवर असले पाहिजे. बरोबर. बरोबर. फतवा आलमगिरीच्या बेसवर हे कायदे केल्यामुळे अशा पद्धतीने हिंदूंचं शोषण होतं आहे, हे सरकारने सुद्धा कुठेतरी समजून घेणं आवश्यक. खरंय. 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 बरं. समजा एखाद्याने वक्फ बोर्डाकडे दान केलं, म्हणजे वक्फ केलं, किंवा आपल्या तुम्ही जसं टर्मिनॉलॉजी वापरताय तसं दान दिली त्याची मालमत्ता, तर त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी, त्यातनं मिळणारं उत्पन्न, अगदी शॉर्ट मध्ये सांगाल? हो. जेव्हा वक्फ स्थापन केला जातो तेव्हा त्याच्या मालमत्तेचा मूळ मालकीचा हक्क हा अल्लाकडे जातो. कारण आता ती बर. धर्मकार्यार्थ तुम्ही ती जमीन दान केली म्हणजे ती अल्लाकडे गेली. बर. ती त्या व्यक्तीच्या वैयक्तिक मालकीमध्ये राहत नाही. जो दान स्वीकारतो आहे तो वक्फ बोर्ड त्या मालमत्तेच्या उत्पन्नाचा वापर करू शकतो किंवा त्या मालमत्तेचा तो उपयोग करू शकतो. हम्म. परत याच्यामध्ये स्थावर आणि जंगम हा फरक पडतो. म्हणजे तुम्ही स्थावर मालमत्ता असेल तर तुम्ही त्या जागेचं भाडं घेऊ शकता. हम्म. समजा त्या हम्म. जमिनीमध्ये झाडं लावलेली असतील तर त्या झाडांचं फळ तुम्ही घेऊ शकता. तिथं तुम्ही गोपालन किंवा जनावरांचं पालन करत असाल तर त्यांच्या पिल्लांना तुम्ही घेऊ शकता. हे कोण घेऊ शकतो? वक्फ बोर्ड घेऊ शकता. म्हणजे तो हम्म. त्याचा लाभ घेऊ शकतो. ते स्वतः लाभ घेऊ शकतात किंवा इतरांना भाड्याने घेऊ शकतात. का हम्म. इतरांना भाड्याने देऊ शकतात हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की समजा एखादी 100 एकर प्रॉपर्टी वक्फ बोर्डाकडे आहे. हम्म. त्यांना माहिती आहे ही आपण धर्मकार्यार्थ घेतलेली आहे. पण आता हम्म. हिचा आपल्याला आत्ता इमिजिएटली काय वापर करता येणार नाहीये. मग आपण हम्म. एक 10-20 वर्षांसाठी मालमत्ता कुणाला तरी याच्यातल्या एक तुकडा भाड्याने देऊया. त्याचं जे हम्म. भाडं येईल त्याच्यामध्ये बाकीच्या जमिनीची रखरखाव करणं किंवा तिथं फेन्सिंग करणं, सिक्युरिटी ठेवणं, या पद्धतीची काही कामं असतील किंवा इतर काही आपल्याला धर्मकार्य करायचे असतील तर त्याच्यासाठी याच्यातून पैसा उपलब्ध होऊ शकतो. तर या पद्धतीने वापर करण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला असतो. ठीक आहे. बर. 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 आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की वक्फच्या या हितसंबंधांचं संरक्षण आणि व्यवस्थापन जे आहे हम्म. ते ज्यांनी जमीन दान केली आहे त्यांनी ठरवलेल्या व्यक्तीकडे जात. हा मुद्दा बर. लक्षात घ्या. बर. दुसरा मुद्दा, जर समजा ज्यांनी जमीन दान केली त्यांनी देताना समजा दान करून टाकली, तो म्हणला मला बघायचंच नाही तुम्ही पुढे याचं काय करताय, तर त्या केसमध्ये इस्लामिक प्रशासन अर्थात वक्फ बोर्ड त्या जमिनीचं काय करायचं हे हम्म. त्याच्यामध्ये ठरवतं. ठीक हम्म. आहे. आता याच्यात अजून एक भाग असतो की समजा ज्याची जमीन आहे त्यांनी ठरवलं की मी ही जमीन तुम्हाला धर्मकार्यार्थ देतोय, हम्म. पण धर्मकार्यार्थ सुद्धा देताना जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नाचं वाटप मी सांगतो त्या पद्धतीने करा, अशी तो त्याची इच्छा व्यक्त करू शकतो बरं का. बर. मग त्या बर. केसमध्ये कसं होतं की समप्रमाणात वाटप करा, विषम प्रमाणात वाटप करा, हे तो सांगू शकतो. म्हणजे समजा याची समजा ही संपत्ती आहे याच्यातून तुम्हाला एवढं उत्पन्न झालं तर मग हे उत्पन्न झाल्यानंतर गरीब पुरुषांना तुम्ही 2 भाग द्या, स्त्रियांना 1 भाग द्या किंवा दोघांनाही समान समान वाटप करा, असं तो ठरवू शकतो. किंवा बर. काही लोकांना आधी लाभ द्या, काही लोकांना नंतर लाभ द्या, असं तो करू शकतो. किंवा या प्रॉपर्टीतून जे काही जनरेट होणार आहे हा. त्याच्यातला एखादा हिस्सा माझ्या मुलांसाठी त्यांच्या मुलांसाठी ठेवा, असं सुद्धा तो करू शकतो. लक्षात घ्या. बर. बर.
म्हणजे याच्यात हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की जो व्यक्ती दान करतो आहे तो एक तर स्वेच्छेने दान करतोय. तो स्वेच्छेने दान करताना सुद्धा तो त्याच्यामध्ये इतक्या स्वरूपाच्या अटी घालू शकतो. त्याला इच्छा असेल तर तो व्यवस्थापन सुद्धा कोणी बघावं हे तो ठरवू शकतो. म्हणजे बर बर. वक्फच्या मध्ये अनियंत्रित अधिकार जे आता वक्फ बोर्डाला दिले गेलेले आहेत, तशा अनियंत्रित अधिकारांचा विचार सुद्धा हदीसमध्ये केला गेलेला नाहीये. बर आता बर. याच्यात अजून एक असतं की समजा वक्फामध्ये प्राधान्यक्रम सुद्धा तुम्ही ठरवू शकता की नाही, ही मुसलमानांची प्रॉपर्टी आहे ना, तर मग एक काम करू आपण, ही पहिल्यांदा इस्लाम मधले जे क्लेरिक्स आहेत, विद्वान लोक आहेत, हम्म त्यांना आपण हम्म याच्यातला पहिला हिस्सा देऊ, कारण ते गरीब असतात, त्यांना मदतीची गरज आहे. त्यानंतर जे इस्लाम मधले गरीब नागरिक आहेत त्यांना आपण याच्यातला एखादा हिस्सा वाटू शकतो. हम्म. या पद्धतीची सुद्धा वाटणी होऊ शकते. वक्फच्या याच्यात जर समजा त्यांनी सांगितलं, ज्यांनी जमीन दान केली, की माझ्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला याच्यातला काही हिस्सा द्या बरं का तुम्ही, तर ते सांगितलं तर तसं सुद्धा केलं जाऊ शकतं. हे वक्फच्या कायद्यामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये हे खूप महत्वाचे नियम आहेत. आणि यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं आढळून येईल की जो व्यक्ती जमीन दान करतोय किंवा जो व्यक्ती इमारत दान करतो आहे, त्या व्यक्तीच्या म्हणण्याला इथं बऱ्यापैकी वजन प्राप्त आहे. जरी त्यांनी जमीन दान केलेली आहे तरी त्याचा जमीन दान केल्या केल्या अधिकार संपलेला नाही. हम्म व्हेअरॅज हम्म. आत्ताची जे काय वक्फ कायद्याच्या संदर्भात चर्चा चालली आहे, याच्यामध्ये ज्याची जमीन तुम्ही गिळंकृत करता आहात त्याला तुम्ही कुठेच म्हणजे गिनतीतच ठेवत नाही किंवा गृहीत त्याचा कुठे धरत तो नाही. दखलपात्रच हम्म नाहीये, अशासारखी पद्धत आहे. आणि हम्म. ही पद्धत केवळ काँग्रेसच्या सडक्या डोक्यातून किंवा फतवा आलमगिरीतल्या सडक्या डोक्यांमधून येऊ शकते. ही पद्धत ओरिजिनल हदीस किंवा कुराणमध्ये नाही. हा मुद्दा प्रत्येक हिंदूंनी आपल्या मेंदूत करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हम्म. माझी तर सरकारकडे मागणी आहे की वक्फच्या संदर्भातली आता तुमची सगळी चर्चा संपल्यानंतर भारत सरकारने इस्लामिक विद्वानांची एक समिती बनवावी आणि त्यांना सांगावं की आत्ताचा जो वक्फ कायदा आहे आणि हम्म ओरिजिनल कुराण आणि हदीसमध्ये वक्फच्या संदर्भात जे काय सांगितलेलं आहे, याची हम्म तुम्ही तुलना करा. हम्म आणि आत्ताच्या कायद्याला इस्लामच्या ओरिजिनल कायद्यामध्ये, हम्म हदीसमध्ये किंवा कुराणमध्ये ज्या पद्धतीचं मानवीय स्वरूप होतं, त्या हम्म. पद्धतीचं मानवीय स्वरूप तुम्ही या कायद्याला प्रदान करा. आणि हे करण्यासाठी तुम्ही इस्लामी विद्वानांचीच टीम बसवा. काही फरक पडणार नाहीये, कारण ते सुद्धा कुराण आणि हदीस जर रेफर करायला लागले, त्यांना सुद्धा लक्षात येईल की याच्यामध्ये किती घोळ केले गेले. बरोबर बरोबर. आतापर्यंत आपण वैध वक्फ असं बोलत होतो. अवैध वक्फ काय असतंय? हा, आता अवैध वक्फमध्ये काय असतं तुम्हाला मी सांगतो. एखाद्या प्रॉपर्टीवरती कर्ज आहे आणि कर्ज असलेली प्रॉपर्टी तुम्ही वक्फ करत असाल, हा. ते मान्य नाही. अज्ञात किंवा अस्पष्ट संपत्ती वक्फ करणं हे सुद्धा वक्फच्या दृष्टीने अवैध आहे. हे जे अवैधचे मुद्दे तुम्ही वाचले ना, वक्फनी 1950-54 साली जेव्हा केव्हा तो कायदा बनलाय, त्या दिवसापासून आतापर्यंत जेवढ्या प्रॉपर्टी घेतल्या त्याच्यातल्या 99% प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यातून निघून जाते. हे लक्षात घ्या. हे अवैधचे जे त्यांनी नियम सांगितलेले ते नियम इतके ज्याला आपण म्हणू शकतो सुनिश्चित किंवा इतके क्रिस्टल क्लिअर आहेत ना, की त्याच्यामध्ये बर तुम्ही बर. कुठेही ज्याला हेराफेरी म्हणतो ती हेराफेरी करू शकत. कर्जाची रक्कम असेल तर ती प्रॉपर्टी वक्फ होऊ शकत नाही. अज्ञात आणि अस्पष्ट संपत्ती म्हणजे एखाद्या संपत्तीचा मालक कोण आहे हे माहिती नाही म्हणून ती संपत्ती तुम्ही वक्फ म्हणून घोषित करणे हे मान्य नाही. हा किती महत्वाचा नियम सांगितला त्यांनी बघा. हो किंवा हो अस्पष्ट हो. संपत्ती म्हणजे आता समजा माझी 50 एकर जमीन आहे, त्याच्यातली 5 एकर त्यांनी वक्फ करून घेतली, असं तुम्ही करू शकत नाही, कारण 50 एकर मधली नक्की कोणती 5 एकर तुम्ही वक्फ करताय हे तुम्ही स्पेसिफाय केलेलं नाहीये. म्हणजे हे केलं जाऊ शकत नाही आणि माझ्या संमतीशिवाय, मला विचारल्याशिवाय किंवा बेसिकली मी स्वतःहून घोषित केल्याशिवाय माझी कुठलीच मालमत्ता तुम्ही वक्फ करू शकत. हा किती महत्वाचा नियम आहे आणि हा नियम या 2 दिवसाच्या चर्चेत कुठेच आलेला नाहीये. कारण का, तर आपल्याकडे कुणीच कुराण आणि हदीस वाचत नाही, कुणीच हा विचार करत नाही की अरे, ज्या कायद्यासाठी आपण भांडतोय त्या कायद्याचं मूळ स्वरूप काय हे तर आपण समजून घेऊयात का. तिसरा नियम, एखादी जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी जी आहे ती एडिबल असेल, म्हणजे खाऊन नष्ट होण्यासारखी असेल, तर ती वक्फ होऊ शकत नाही. म्हणजे जंगम मालमत्ता वक्फ होऊ शकत नाही. अच्छा. ओके. अजून एक वक्फच्या बाबतीत असा आहे की एखादी मालमत्ता मी वक्फ केलेली आहे तर त्यानंतर मी तिचा उपभोग घेऊ शकत नाही. मी जर घेत असेल तर तो अवैध वक्फ चालतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर वक्फचा उपयोग जो आहे, वक्फ केलेल्या प्रॉपर्टीचा किंवा त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा अपवित्र किंवा इस्लाम विरोधी उद्देशासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे आता इस्लामच्या दृष्टीने चर्च म्हणजे ख्रिस्ती लोक हे हम्म धर्मविरोधी आहेत, त्यांच्या धर्माच्या विरोधात, म्हणजे चर्च हम्म. बांधण्यासाठी किंवा इस्लाम विरोधी ग्रंथ छापण्यासाठी तुम्ही वक्फची संपत्ती वापरू शकत नाही. म्हणजे वक्फच्या संपत्तीचा उपयोग
हा केवळ आणि केवळ मुसलमान किंवा मुसलमान नागरिकांच्या धार्मिक परंपरांच्या हितासाठी केला गेला पाहिजे, हे त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी तुम्ही तुमची प्रॉपर्टी वक्फ करणं हे सुद्धा अवैध आहे. म्हणजे मी 10 वर्षासाठी माझी जमीन वक्फला देतो असं नाही चालणार. तुम्ही दिली तर ती दिली, तुम्हाला ती परत घेता येणार. बर ओके. बर. त्याच्याशिवाय अजून एक वेग त्याच्याशिवाय अजून एक वेगळी व्याख्या आहे की समजा मी माझी जमीन वक्फ करतोय, तर हम्म मी वक्फ बोर्डाला वक्फ करतोय किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मी ती धर्म कार्यार्थ दान करतोय. आता ही धर्म कार्यार्थ दान करणं ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. असं जरुरी नाहीये की प्रत्येक वेळेला वक्फ बोर्डच असायला पाहिजे. हा. हम्म एखादा इस्लामिक स्कॉलर आहे, बुद्धिमान आहे, पण तो गरीब आहे. तर एखाद्या मुसलमानाला असं वाटलं की अरे मी माझ्याकडची एक 25 एकर जमीन आहे ना, मी या माणसाला दान करतो. हा त्या हम्म जमिनीचा उपभोग घेईल, इस्लामिक स्कॉलर आहे, धर्माचा अभ्यास करेल, म्हणजे मी धर्म कार्यार्थ ही जमीन दान करतो. तर हम्म. तो त्या पद्धतीने ती जमीन दान करू शकतो. मग याच्यामध्ये बर. वक्फ बोर्ड कुठेच येत नाही, पण त्यांनी वक्फ केलाय, त्यांनी धर्म कार्यार्थ जमीन दिली. पण हम्म. आता याच्यात असं आहे की तो जर व्यक्ती जो इस्लामिक क्लेरिक आहे तो म्हणला नाही नाही भाऊ, मला काही गरज नाही, मी निरीच्छ माणूस आहे, मला नको तुझी संपत्ती. तर हम्म त्यावेळेला त्यांनी ते केलेलं धर्म कार्यार्थ केलेलं दान सुद्धा अमान्य ठरलं. एक लक्षात घ्या, त्यांनी किती शक्यतांचा विचार केलेला आहे. हम्म. किंवा आता अजून एका प्रकारची जमीन अवैध होते किंवा अवैध वक्फ होतं, हम्म की समजा मी एखाद्या व्यक्तीला जमीन म्हणजे मी एखाद्या लाभार्थ्याला नमूद केलं हम्म. आणि त्याच्या नावाने मी जमीन वक्फ केली हा धर्मकार्यार्थ, हा. पण नंतर तो नसला, हम्म. तो हयात नाही, त्याचे वंश संपला तिथं, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचं काय होईल? तर त्या हो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती जमीन माझा जर कोणी गरीब नातेवाईक जिवंत असेल तर त्याला ती परत केली जाणार. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण जे म्हणतो की एकदा अल्लाला दिलेली जमीन परत घेता येऊ शकत नाही, पण तसं नाहीये. तुम्ही ज्याला दिली तो व्यक्ती जर त्याचा उपभोग घेणारा जिवंत नसला तर ती जमीन त्या ज्यांनी दान केली आहे त्याच्या गरीब नातेवाईकाला सुद्धा मिळू शकते परत. मग त्या गरीब नातेवाईक एक तर त्याचा उपभोग घेईल का तो सुद्धा म्हणेल नाही नाही ठीक आहे वक्फाला जाऊ दे, मला त्याच्यामध्ये काही नाही. हा त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे. सो वक्फचा जो नियम आहे किंवा वक्फचा जो कायदा आहे, त्याची जी व्याख्या आहे, हे सगळं जे कुराणमध्ये किंवा हदीसमध्ये सांगितलेलं आहे ना, हे खूप लॉजिकल सांगितलंय, हे खूप बॅलन्स्ड पद्धतीने सांगितलंय. म्हणजे आजच्या काळातला सुद्धा जर एखादा म्हणजे व्यक्ती अ, या कायद्याचा ओरिजिनल या कायद्यांना किंवा ओरिजिनल या नियमांना वाचायला लागला ना, तर तो म्हणेल हो एखाद्या कायद्या ग्रंथामध्ये असायला पाहिजे, इतक्या पद्धतीने संतुलित पद्धतीने यांनी विचार करून हम्म. जमीन धर्मार्थ किंवा सामाजिक कार्यासाठी देण्याचं प्रोव्हिजन केलेले आहे. प्रदूषण केले. पण हा विजडम किंवा हा बॅलन्स ऑफ थॉट किंवा ही न्यायी वृत्ती 1954चा जो वक्फ कायदा गेला गेला त्या दिवसापासून आत्ताचा जो 2025ची अमेंडमेंट आहे तिथपर्यंत कुठेही तुम्हाला दिसून येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण सगळेजण चर्चा करताना डोळ्याआड करतो. म्हणजे कुणीही, माझी तर म्हणणं आहे प्रत्येक हिंदूंनी एकच मागणी करावी की वक्फचे जे मूळ स्वरूप आहे, कुराण मधलं असेल, हदीस मधलं असेल, ते काय आहे ते सांगा आणि हा कायदा समोर ठेवा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ. खरंय मग खरंय 1954चाही कायदा ठेवा आणि 2025चाही कायदा ठेवा. काय योग्य काय अयोग्य सामान्यातल्या सामान्य माणसाला कळू शकेल. खरंय. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे हम्म सगळं घडलेलं आहे, हे जो सगळा तमाशा चाललेला आहे, याच्यामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये किंवा गेल्या 70 वर्षामध्ये या वक्फ बोर्डाने त्यांच्या ताब्यात ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीचा खरंच काय उपयोग केलाय कोणी बघितलंय का? म्हणजे धर्मकार्यार्थ जमीन घेतल्या. लक्षावधी मुसलमान या देशामध्ये बेघर आहेत, त्यांना स्वतःचं घर नाहीये. सरकार योजना आखतं, त्यांना घर बांधून देऊ शकतं, पण त्यांना एखाद्या बेकायदेशीर ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने घर बांधावं लागतं, नंतर ते पाडलं जातं. पण त्याऐवजी समजा वक्फ बोर्ड पुढे येऊन का म्हणत नाही की बाबा आमच्याकडे 100 एकर जमीन आहे, आम्ही आमच्या गरीब मुसलमान बांधवांसाठी ही जमीन देतो, त्यांनी तिथं घर बांधून राहावं. घर बांधून राहावं, त्याचं भाडं आम्हाला द्यावं, काहीही केलं जाऊ शकतं. गरीब मुसलमानांना तुम्ही या पद्धतीने घर देऊ शकता. दिलं जातंय? नाही दिलं जातंय. नाही या जात. जमिनींवरती समजा एखाद्या गरीब मुसलमानाला छोटासा कारखाना सुरू करायचा, काहीतरी फॅब्रिकेशनचं हम्म वर्कशॉप टाकायचंय, हम्म. जेणेकरून तो अन्नाला लागू शकेल, राष्ट्रीय प्रवाहामध्ये येऊ शकेल. त्याच्यासाठी वक्फ स्वतःची जमीन उचलून देतोय? नाही उचलून. मग तुम्ही केवळ लँड जिहाद करण्यासाठी या कायद्याचा वापर करता आहात. मग औरंगजेबानी फतवा आलमगिरीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे नियम बनवले, तो आपल्या पुढच्या व्हिडिओचा विषय आहे.
हो. त्यावेळेला सुद्धा लँड जिहाद हाच त्याचा विषय होता. 1954 साली कायदा बनवताना सुद्धा लँड जिहाद, मुसलमानांना जमीन ताब्यात घेऊ द्या, त्याच्यामध्ये सामान्य मुसलमानांचा कुठेही विचार नाहीये. फक्त मुठभर लोकांच्या ताब्यामध्ये लक्षावधी कोट्यावधी एकर जमिनी घालण्यासाठी केले गेलेले हे कायदे आहेत. या कायद्यांचा आणि कुराणचा, या कायद्यांचा आणि हदीसचा काहीही संबंध नाही. केवळ एखाद्या विकृत मेंदूच्या माणसानी हिंदूंना तिय्यम नागरिकत्व देणे आणि अक्षरशः दुसऱ्यांवरती संपत्ती उधळून टाकणे, अशा मानसिकतेतून बनवलेले हे कायदे आहेत. आणि हे कायदे, प्रत्येक मुसलमानाला माझी विनंती आहे की मी जे सांगितलेलं आहे खोटं आहे, चुकीचं आहे, तुम्ही तुमच्या मुल्ला मौलवींना विचारा, तुम्ही स्वतः कुराण उघडा, तुम्ही स्वतः हदीस उघडा, तुम्हाला हे सगळे नियम असेच असेच दिसतील. जगातला कुठलाही धर्म या अशा पद्धतीने समोरच्या लोकांच्या मालमत्ता हडप करायला सांगत नाही. कोणताच धर्म सांगत. त्यामुळे हे जे चाललेला तमाशा आहे, या तमाशाला या पार्श्वभूमीवर बघितलं गेलं पाहिजे. आणि हम्म. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की इस्लामच्या संदर्भातले बरेचसे कायदे जे आहेत हे फतवा आलमगिरीवरनं रेफर केले गेले. म्हणजे मध्यंतरी एका टेलिव्हिजन डिस्कशनमध्ये असंच झालं होतं. एक विद्वान सांगत होता की कुराणमध्ये जे सांगितलंय ते असं सांगितलंय, हदीसमध्ये सांगितलंय असं सांगितलंय, आणि तुम्ही तर याच्यावर बरोबर उलट वागतात. तर त्यावेळेला हम्म. ओवेसींनी उत्तर दिलं होतं की हिंदुस्तान का मुसलमान फतवा आलमगिरी से चलता है, कुराण से नहीं चलता. असं कसं काय चालू शकेल? जर बरोबर तुम्ही आहे. मुसलमान आहात तर तुमच्यासाठी प्रमाण ग्रंथ कुराण आहे. तुम्ही पुराणच मुसलमान पाहिजे. आहात तुमच्यासाठी प्रमाण ग्रंथ हदीस आहे. तुम्ही काहून फतवा आलमगिरीनुसार चालणार? फतवा आलमगिरीचा आणि तुमचा काय संबंध येतो? तसं सुद्धा औरंगजेब हा इथला कुठला होता? तो मोगल होता, तो बाहेरून आला होता. हो. हो. बाहेरच्या माणसाचं तुम्हाला ऐकायची काय करायचं? जर तुमच्या धर्मामध्ये तुम्हाला सांगितलंय की कुराण हे पवित्र ग्रंथ आहे, त्याला तुम्ही फॉलो करा, तर मग सगळ्याच बाबतीमध्ये कुराण फॉलो केलं गेलं पाहिजे. मध्येचे फतवा आलमगिरी घुसलंच कुठून, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हम्म. त्यामुळे हम्म. या मुद्द्यावरती आपण अजून पुढे एक दोन व्हिडिओ करणार आहोत. आणि ह्या मुद्द्याला ओरिजिनल स्वरूपामध्येच आपण समजून घेणार आहोत. म्हणजे फतवा आलमगिरी मधल्या सुद्धा काही मुद्द्यांचा ज्या वेळेला उल्लेख येईल, त्याच्या पॅरलल मध्ये कुराणमध्ये याच्यात काय सांगितलंय, हदीसमध्ये काय सांगितलंय, फतवा आलमगिरीमध्ये कसं सांगितलंय, हे मी सगळ्यांना दाखवून देणारे मुद्देसूदरित्या आपण हे सिद्ध करणार आहोत की हे जे काय चाललेलं आहे हा लँड जिहाद आहे. हम्म. आणि सरकारने बरोबर. सुद्धा, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाच ज्याला काय म्हणतो ना, कुठेच कुणीच काहीही घाबरायची गरज नाहीये. ओरिजिनल कुराणमध्ये जे लिहिलेलं आहे, ओरिजिनल हदीसमध्ये जे लिहिलेलं आहे, तेच नियम तुम्ही लावा ना वक्फसाठी. आम्ही कुठे काय म्हणतोय? ते नियम जर तुम्ही लावायला लागले तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्टही पालन करावी लागेल. प्रत्येक व्यक्ती जो स्वतःहून येऊन त्याची प्रॉपर्टी डोनेट करते, त्याचीच दान प्रॉपर्टी करतो. तुम्हाला घेता येणार. त्यामुळे जे काय सरकारने केलेले बदल आहेत ते बदल खूप वरवरचे आहेत. हम्म. सरकारनी समस्येच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण माझी प्रत्येक हिंदू बांधवांना विनंती आहे की तुम्ही शांतपणे वाचा, शांतपणे समजून घ्या, तुमचे सुद्धा डोळे उघडतील. धन्यवाद. खरंय. वक्फच्या या अमेंडमेंट ऍक्टचा दुसरा भाग आपण घेऊन लवकरच भेटूयात. उद्गार भारत तर्फे मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या प्रती व्यक्त करते. नमस्कार. मला एक मिनिट थोडंसं बोलायचं होतं आसावरीताई. बोला. आपण आता फेसबुकवरती या विषयांवरती लिहिणं बंद केलेलं आहे. हो. त्यामागचं कारण असं आहे की बरेच वेगवेगळ्या मर्यादांमुळे फेसबुकवरती आपल्याला या गोष्टींच्या संदर्भात व्यक्त होणं जमत नाहीये. तर आपण अशा पद्धतीने व्हिडिओ करणार आहोत. नेहमीच करंट टॉपिकवरती आपण व्हिडिओ करणार आहोत. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की आमचं जे अखंड भारत चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. कारण यापुढे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपातच हे सगळं ज्ञान दिलं जाणार आहे. धार्मिक असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल किंवा राजकीय असेल, आपलं भाष्य यापुढे व्हिडिओच्या स्वरूपामध्येच होणार आहे. आमचे व्हिडिओ आम्ही किती प्रयत्न केला तर छोटे होत नाहीत. त्यामुळे तुम्ही पॉडकास्टच्या सारखे ऐकू शकता. आमचं त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही. धन्यवाद. धन्यवाद.